मन मंदिरा गजर भक्तीचा। हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगने ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान। तुका मने घालू देवावरी भार, तुका मने घालू देवावरी भार, वाहू हा संसार देवा पाय, ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवो चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसी दी काही मज प्रेम कळा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवो चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसी दी काही मज प्रेम कळा। शरण शरणजी एकनाथा, पाये माथा ठेविला, नका पाहू गुणदोष, झालो दास पायांचा विठाल। विठाल 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 विठाल। आता बिनवा गिलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, जे श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारी लिमिया। रायगडी मंदिरी वसे माझा राया, रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्म ही काया, जगदेश्वरासी जोडली जाची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। विठाल
भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्त्या द्यावे समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे भगवंताच्या सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध असा महत्वाचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज याच्यावत मानवी जीवनामध्ये जन्माला आलेल्या जीवाला भगवान परमात्म्याची आवड प्रतिपादन करून सांगतात. विठाल देवाच्या बरोबरीचे आणि अधिकार संपन्न असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या बरोबरीचे 2च माणसं होऊन गेले. नंबर 1 आहे आद्यगुरु शंकराचार्य आणि नंबर 2 आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. विठाल जगाच्या पाठीवर जगद्गुरु 2च झाले आणि त्यातल्या एका जगद्गुरूचा सेवेकरिता निवडलेला अभंग आहे ते म्हणजे माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता एक अधिकार संपन्न संत आहेत. मायबाप अधिकार संपन्न संत लक्षात घेताना एक व्याख्या बारकाईने लक्षात असू द्या. ज्या अर्थी अधिकार संपन्न संत आहेत एक वाक्य लक्षात असू द्या. जगाच्या पाठीवर तुम्हाला अधिकार कुठेही मिळवता येतो, पण वारकरी संप्रदायामध्ये अधिकार मिळवणं एवढं सोपं, वारकरी संप्रदायामध्ये अधिकार मिळवणं एवढं सोपं नाही. जगाच्या पाठीवर तुम्हाला अधिकार कुठेही मिळवता येईल, पण वारकरी संप्रदायामध्ये जर अधिकार मिळवायचा असेल तर त्याला माणूस अधिकारीच असला पाहिजे. विठाल का अधिकार संपन्न संत म्हणायचं नीट आहे का? संताला जगणं कळालं होतं, वागणं कळालं होतं आणि मागणं कळालं होतं. जगाच्या पाठीवर ज्या ज्या गोष्टीतून अधिकार सिद्ध होतं त्या त्या गोष्टी त्याला कळाल्या होत्या. उगीच आपलं कुणी बी उठायचं आणि म्हणायचं की मी अधिकार संपन्न आहे असं मुळीच होत नाही. विठाल अधिकार संपन्न संत म्हणायचं नीट आहे का? वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा तेने नाम अधिकार. काय म्हणतात महाराज? वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा तेने नाम अधिकार. वैराग्य 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 म्हणजे नेमकं तरी काय? तर ऐका, वैराग्याची व्याख्या वेदांतामध्ये आलेली आहे. यह लोकापासून ते ब्रह्म लोकापर्यंत मानलेल्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. अजून ऐका, वैराग्याची व्याख्या अशी आलेली आहे की एखादी गोष्ट मिळत असून त्या गोष्टीला दिलेला नकार म्हणजे वैराग्य. विठाल बरेच जण म्हणतात मी काहीच घेत नाही, देत असून त्याला नाही म्हणता येणं याला वैराग्य म्हणतात. विठाल सोपं सांगू का? 7.5 किलो सोन्याची परात होती आणि 30 किलो सोनं होतं. 37.5 किलो सोनं तुकोबाराय समोर ठेवलं होतं आणि ठेवणारे होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांनी 37.5 किलो सोनं तुकोबाराय समोर ठेवलं होतं. ज्या दगडावर तुकोबाराय बसायचे शिंक जांभळी खोकला
ही तुकाची वेळ वाया गेला किंवा दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पवाडी हे म्हणत असताना त्या दगडावर तुकोबाराय बसायचे आणि 37.5 किलो सोनं तुकोबाराय समोर ठेवलं होतं आणि ठेवणारे होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे। अजून ऐकताय? माणूस एकटा असताना जेवढा चांगला वागतो का त्याचा खरा स्वभाव असतो। काय म्हणले महाराज? माणूस एकटा असताना जेवढा चांगला वागतो त्याचा खरा स्वभाव असतो। विठाल आता माणसात मनाला आपल्याला कशाची छाव नाही आणि 10 रुपयाची नोट पडलेली दिसली की माणसं जात नाही तोपर्यंत त्याच्यावर पाय ठेवून उभा राहतो। कधी? एकटा असल्यावर असा लय गप्पा हाणतो की वृक्षारोपण झालंच पाहिजे आणि ग्रामपंचायतचे जिथं झाडं लावले का तिथं नेऊन यांनी शेळ्या बांधल्या पाहिजे। कधी? एकटा असल्यावर। सोपं आहे का महाराज? आजीबाई 4 चौकीत बसल्या म्हणती बाया आणि मी काय लोकांच्या घरी भांडणं लावाय थोडी जाते आणि भांडणं लावून मोकळी झाली। कधी? एकटे असल्यावर। सोपं आहे का महाराज? तुकोबाराय एकटे होते आणि एकट्या तुकोबारायने बघितलं 37.5 किलो सोनं तुकोबाराय समोर ठेवलं होतं आणि ठेवणारे होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे। आणि त्या दिवशी दगडावर बसून तुकोबारायने सांगितलं की आजपासून तुझा माझा संबंध नाही, या वस्तूचा माझा संबंध नाही का जे माझं नाही त्याला माझं म्हणण्याचा संबंध मी ठेवत नाही। म्हणून तुकोबाराय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे होते। विठाल अजून ऐकताय? मंबाजी बुवानी बोराटीच्या काट्यानं मारलं। मंबाजी बुवानी बोराटीच्या काट्यानं मारल्याच्या नंतर त्या दिवशी तुकोबाराय मंबाजी बुवाच्या घरी गेले आणि मंबाजी बुवाला आवाज दिला, मंबाजी बुवा चला कीर्तनाला, उशीर झालाय, चला कीर्तनाला। मंबाजीच्या लक्षात आलं आपल्याला दारात कुणीतरी हाक मारतय। मंबाजीला माहित होतं माझ्याकडे कुणी बी येईल पण तुकाराम महाराज नाही येणार, कारण का मी दुपारी त्यांना बोराटीच्या काट्यानं मारले म्हणून माझ्याकडे मी येणार नाही। ऐकताय? कलियुगातली परिस्थिती सांगू? तुकोबाराय ज्यावेळेस मंबाजी बुवाच्या घरी गेले, हातात चिपळ्या, गळ्यात विणा आणि विठ्ठल विठ्ठल नावाचं भजन करत तुकोबाराय मंबाजी बुवाच्या घरासमोर गेले आणि मंबाजी बुवाला आवाज दिला की मंबाजी बुवा चला कीर्तनाला, उशीर झालाय, चला कीर्तनाला। सुचत नव्हतं मंबाजीला काय करावं ते। ऐकताय? भावाच्या पोरीच्या लग्नात माझ्यासारख्याचं नाव लग्न पत्रिकेत खाली टाकलं म्हणून मी लग्नाला जात नाही, ही कलियुगातली परिस्थिती आपल्याला दिसून येते। टाकलंय महाराज नाव, फक्त खाली टाकलंय आणि लग्न पत्रिकेत खाली नाव टाकलं म्हणून कलियुगामधला माणूस लग्नाला जात नाही। पण ऐका, तुकोबारायला मंबाजी बुवाने बोराटीच्या काट्यानं मारलं तरी सुद्धा मंबाजी बुवा तुकोबारायच्या घरी गेले आणि तुकोबारायला म्हणतात, मंबाजी बुवा अहो कदाचित मला मारून तुकोबाराय भावाच्या पोरीच्या लग्नात माझ्यासारख्याचं नाव लग्न पत्रिकेत खाली टाकलं म्हणून मी लग्नाला जात नाही, ही कलियुगातली परिस्थिती आपल्याला दिसून येते। परंतु ऐका, तुकोबारायला मंबाजी बुवानी बोराटीच्या काट्यानं मारलं तरी सुद्धा तुकोबाराय मंबाजी बुवाच्या घरी गेले आणि आवाज दिला, मंबाजी बुवा उशीर झालाय, चला कीर्तनाला, उशीर झालाय। सुचत नव्हतं मंबाजीला। मंबाजी बुवा तुकोबारायला म्हणतात, तुकोबाराय अहो तुम्ही माझ्या घरी कसे? तेव्हा उत्तर दिलं तुकोबारायाने, मंबाजी बुवा कदाचित तुम्ही मला दुपारी मारला असेल आणि माझ्या पाठीला मारून तुमचे हात दुखत असतील, पाय दुखत असतील, मला तुमचे हात दाबू द्या, मला तुमचे पाय दाबू द्या।
तुकोबाराय मंबाजी बुवाला म्हणतात, अहो भांडण होतं ना दुपारी, मारणारा तुमचा हात होता आणि मार खाणारी माझी पाठ होती, आपलं भांडणच झालं नाही. असं म्हणल्याच्या नंतर मंबाजी बुवाच्या डोळ्यातून खळखळ खळखळ पाणी आलं. आणि उलट मंबाजी बुवा तुकोबारायला म्हणतात, तुकोबाराय अहो जनावरासारखं बुराटीच्या काट्यानं मारलं तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे येता, माझे हात दाबता, पाय दाबता, सांगा तुकोबाराय तुम्ही आहे तरी कोण. त्यावेळेस तुकोबारायने उत्तर दिलं. तुकोबाराय मंबाजी बुवाला म्हणतात, मंबाजी बुवा मी कोण आहे अजून मलाच माहित नाही. मी कोण आहे हे जर कळून घ्यायचं असेल तर पंढरपूरला जा आणि पंढरीच्या राजाला पांडुरंगाला विचारा की देहूचा तुकोबा कोण आहे. हा तुका म्हणनो हे दिसतो मी तैसा, तुका म्हणनो हे दिसतो मी तैसा. हा तुका म्हणनो हे दिसतो मी तैसा, तुका म्हणनो हे दिसतो मी तैसा. तुका म्हणनो दिसतो मी तैसा, तुका म्हणनो हे दिसतो मी तैसा. तुका म्हणनो दिसतो मी तैसा, तुका म्हणनो हे दिसतो मी तैसा. तुका म्हणनो हे दिसतो मी तैसा, तुका म्हणनो हे दिसतो मी तैसा. हा तुका म्हणनो हे दिसतो मी तैसा, तुका म्हणनो हे दिसतो मी तैसा. तुका म्हणनो हे दिसतो मी तैसा, तुका म्हणनो हे दिसतो मी तैसा. तुका म्हणनो हे दिसतो मी तैसा, तुका म्हणनो हे दिसतो मी तैसा. पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा. तुका म्हणनो हे दिसतो मी तैसा, तुका म्हणनो हे दिसतो मी तैसा. तुका म्हणनो हे दिसतो मी तैसा, तुका म्हणनो हे दिसतो मी तैसा. तुका म्हणेनो हे दिसतो मी तैसा, पुसने ते पुसा पांडुरंग. देवाला विचारा मी कोण आहे. आणि मग अखंड महाराष्ट्राला कळालं जगद्गुरु तुकोबाराय कोण आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले. अजून सांगू अधिकार तुकोबारायचा. तुकोबाराय किती मोठे होते ऐका. काही लोक जन्मताच मोठी असतात नंबर 1, काही लोक प्रयत्नाने मोठी झालेली असतात नंबर 2, आणि काही लोकांकडे ते मोठे पण नसतं, पण बळच कामापुरतं मोठं म्हणावं लागतं. ती ज्याचं त्यांनी ठरवायचं आपल्या जो कोणतं मोठेपण आलंय ते. आमचे गुरुजी 2 मोठेपणाचे प्रकार आम्हाला सांगायचे. नंबर 1 आहे नैमित्तिक मोठेपण आणि नंबर 2 आहे संसिद्धिक मोठेपण. काही मोठेपणी निमित्ताने आलेलं असतं त्याला नैमित्तिक म्हणा, आणि जे मोठेपण अंगभूत असतं त्याला संसिद्धिक म्हणा. मी उदाहरण देऊन पटून जातो. ज्या मोठेपणाला कालाची मर्यादा आहे त्याला नैमित्तिक म्हणा, आणि ज्या मोठेपणाला कालाची मर्यादा नाही त्याला संसिद्धिक म्हणा.
जे मोठेपण देहाच्या ममत्वाने निर्माण झालंय त्याला नैमित्तिक म्हणा, आणि जे मोठेपण आत्मतत्वाच्या ममत्वाने निर्माण झालंय त्याला संसिद्धिक म्हणा. ज्या मोठेपणाचा कधीतरी नाश आहे त्याला नैमित्तिक म्हणा, आणि ज्या मोठेपणाचा कधीच नाश नाही त्याला संसिद्धिक म्हणा. तसं देहाचं मोठेपण हे नैमित्तिक आहे, माणसाचं मोठेपण हे नैमित्तिक आहे, आणि संतांचं मोठेपण हे संसिद्धिक आहे. मी उदाहरण देऊन पटून जातो. काय नाही, आपल्याकडे जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे. काय नाही म्हणे, एक बाई बाजारामध्ये गेली आणि जात असताना तिला काही बाजारामधून लागणारी भांडी कुंडी विकत घेतली. मग ते स्टीलचं आहे, जर्मनचं आहे, पितळीचं आहे, अशी वेगवेगळ्या किमतीची भांडी विकत घेतली. प्रत्येकाची किंमत वेगवेगळी, कोणाची 200, कोणाची 150, कोणाची 100, कोणाची 50, अशी वेगवेगळ्या किमतीची भांडी विकत घेतली. पिशवीत घातली, घरी निघाली. जात असताना एका कुंभाराच्या दरवाजे जोडून चालली. त्या बाईनं कुंभार दादाला विचारलं, दादा तुमच्याजवळ काय काय आहे? त्यानं सांगितलं, मोठे रांजण आहे, डेरे आहे, छोटे छोटे मडके आहेत. त्या बाईला एक मडकं होतं, म्हणून त्या बाईनं कुंभार दादाला विचारलं, दादा या मडक्याची किंमत काय? तर त्यानं सांगितलं 2 रुपये. किती रुपये? 2 रुपये. आता मला सांगा, 200 रुपयाची भगुनी अधिक हे 2 रुपयाचं मडकं. ती बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर प्रत्येकाची कामं अशी वाटून दिली. चहा कशात, पाणी कशात, भाजी कशात, सगळी कामं वाटून दिली. आता राहिलं ते मडकं. किंमत किती त्याची? 2 रुपये. आता ऐका, या बाईनं त्या 2 रुपयाच्या मडक्यामध्ये काय ठेवावं? घरामध्ये भरपूर गाई म्हशी होत्या, भरपूर दूध होतं. या बाईनं त्या 2 रुपयाच्या मडक्यामध्ये दही ठेवलं. आता मला सांगा, ते दह्याचं जे मडकं आहे ते असं खाली ठेवून जमन का? खाली ठेवून जमन का? आपल्याकडे काय असते गावाकडे? शिंका असते. मग ऐका, ते दह्याचं जे मडकं आहे ते असं शिंक्यावर ठेवल्याच्या नंतर पितळीचं भगुन स्टीलच्या भगुन्याला म्हणायला लागलं, अरे आपली किंमत 200 रुपये, आपण खाली, आणि 2 रुपयाचं आपल्यावर. तसं 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 ते वरचं मडकं फुगायला लागलं. आता वरचे माणसं विनाकारण फुगत असतात. हे कंसातलंय, हे आपल्या आपल्यातच राहू द्या. तसं ते वरचं मडकं फुगायला लागलं. मग काय झालं? 4-6 महिन्याचा कालावधी जातो. गाई म्हशी चाटतात, दूधच नाही. बाई विचार करते, दहीच नाही तर वरच्या मडक्याचं काय काम? वरलं मडकं उचलते आणि खाली ठेवते. पितळीच्या भगुन्याला आनंद झाला, बरं झालं लाईन मध्ये आलं. याला म्हणतात महाराष्ट्रीयन माणसाचा स्वभाव. हे कंसातलंच. आपण रोज एवढाच प्रयत्न करतो महाराज, आपला माणूस खाली आला पाहिजे, वर नाही गेला पाहिजे. आपला माणूस खाली कसा येईल एवढाच उद्योग आपल्या मागे लागलाय महाराज. आणि तो उद्योग फक्त तुमच्यातच फिरला असं नाही, आमच्यातही येऊन फिरलाय, आमच्यातही येऊन फिरलाय. आम्ही त्यात नादात असतो महाराज. कोण कुठे कुठे बघाय नको. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. 2 दिवसामध्ये चांगली वांग्याची भाजी केली, मीठ कूट घालून केलेली वांग्याची भाजी. आता मला सांगा, ज्या मडक्यामध्ये 6 महिने दही होतं गुरुजी, ज्या मडक्यामध्ये 6 महिने दही होतं, आंबूस झालेलं मडकं, त्या मडक्यामध्ये तिनं भाजी ठेवली. आता मला सांगा, त्या मडक्यामध्ये ती भाजी नीट राहणार आहे का? मग ऐका, दुपारच्या जेवणाकरता घेतल्याच्या नंतर तिच्या लक्षात आलं भाजी विटलेली आहे. तिला राग येतो आणि रागाच्या भरामध्ये ते मडकं उचलते आणि घराच्या बाहेर फेकून देते. पितळीच्या भगुन्याला आनंद झाला, बरं झालं पिढा गेली. दृष्टांत संपला, संपला दृष्टांत. आता मी काय बोलतो त्याच्याकडे लक्ष असू द्या. मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो की जोपर्यंत दही आहे तोपर्यंत मडकं कुठे? शिंक्यावर. ऐका, दही आहे तोपर्यंत मडकं शिंक्यावर आहे. दही संपलं की मडकं घराच्या बाहेर आहे. तसं जीवात्मा नावाचं दही जोपर्यंत आहे तोपर्यंत हे शरीरूपी मडकं घरामध्ये आहे. याच्यातला जीवात्मा निघून गेला की यालाही सरळ स्मशानात घेऊन जातात. कोणी विचारत नाही, कोणी विचारत नाही. हे देहाचं मोठेपण आहे, हे देहाचं मोठेपण आहे. कधी ना कधी या मोठेपणाचा नाश आहे. 10 वर्ष
20 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष, कोणत्या ना कोणत्या कालामध्ये याचा नाश आहे. म्हणून तर आपल्या फोटोच्या खाली एका बाजूला जन्म लिहितात आणि दुसऱ्या बाजूला मृत्यू अशी तारीख लिहित असतात. म्हणजे जन्माच्या अगोदर नाही आणि मृत्यूच्या नंतर नाही. वेदांताच्या भाषेत बोलायचं ठरलं तर या जन्म नावाच्या तारखेच्या अगोदर प्रादुर्भाव आणि मृत्यू नावाच्या तारखेच्या नंतर प्रदवंसा भाव. वेदांताचे शब्द ऐकायचे जर झाले तर हे दोन अभाव आपल्याला दिसून येतात. मला सांगा, देहाच्या संबंधाने आपल्याला हे सगळं कधी बोलता येईल, पण आत्मतत्वाच्या संबंधाने असं कधी बोलता येईल का हो? आत्मतत्वाच्या संबंधाने असं कधी बोलता येणार नाही. म्हणून देहाच्या ममत्वाने निर्माण झालेलं मोठेपण हे नैमित्तिक आहे आणि आत्मतत्वाच्या ममत्वाने निर्माण झालेलं मोठेपण हे सांसिद्धिक आहे. ज्ञानेश्वर महाराज त्याही काळात मोठे, आजही मोठे आणि भविष्यातही मोठेच राहणार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज त्याही काळात मोठे, आजही मोठे आणि भविष्यातही मोठेच राहणार आहे. ज्यामुळे ज्यांच्या मोठेपणाचा कधीच नाश नाही. असं मोठेपण केवळ आणि केवळ संतांचं आहे. म्हणून तुकाराम महाराज अधिकार संपन्न होते. विठाल आणि त्या तुकोबराच्या सेवेकरिता निवडलेला अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला भगवान परमात्म्याची आवड सांगतात. कारण या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला जगातला सर्वात मोठा असा उपदेश केलेला आहे. या अभंगाचा जर सरळ अर्थ सांगायचं ठरलं तर आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला जी भक्ती आवडते ती भक्ती तुम्हा आम्हाला करण्याचा प्रयत्न करायला सांगतात. कदाचित एक वाक्य बोलतो, आम्ही जी भक्ती करतो ती भक्ती देवाला आवडेलच असं नाही, किंवा जी भक्ती देवाला आवडते ती आम्ही करूच असं नाही. मग कोणती भक्ती देवाला आवडते तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, हिची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. प्रस्तुत अभंगामध्ये संसार हा शब्द दोनदा आलाय. अभंगाच्या पहिल्या चरणात एकदा आलाय, अभंगाच्या शेवटच्या चरणात एकदा आलाय. म्हणजे संसार या शब्दाचा अर्थ समजून घेतल्याशिवाय आजचा अभंग सोडवणं म्हणजे पालथ्या गड्यावर पाणी आहे. विठाल तुम्ही म्हणता महाराज संसार या शब्दाचा अर्थ आम्हाला सांगायची गरज तरी काय हो? संसार आम्हाला माहिती ना संसार म्हणजे काय. दोन मुलं आहेत, बायका आहे, पोरं आहे, शेती आहे, वाडी आहे, गाडी आहे, घोडी आहे, हा आमचा संसार आहे. पण ऐका, संतांना हा संसार अपेक्षित नव्हता. संसार या शब्दाचे 3 अर्थ जगद्गुरु तुकोबरायाने आपल्याला सांगितले. संसार या शब्दाचा पहिला अर्थ आपल्याला सांगितलेला आहे देह. संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. म्हणजे संसार या शब्दाचा पहिला अर्थ सांगितलेला आहे देह. म्हणजे देहरूपी संसार सोडून दिलेली भक्ती देवाला आवडते. नंबर 1. संसार या शब्दाचा दुसरा एक अर्थ सांगितलेला आहे अहंकार. अहंकार रूपी संसार सोडून दिलेली भक्ती देवाला आवडते. नंबर 2. अजून ऐका, कदाचित एक वाक्य बोलतो, देवाला एक वेळेस अज्ञान आवडतं. काय म्हणले महाराज? देवाला एक वेळेस अज्ञान आवडतं पण अहंकार आवडत नाही. काय म्हणले महाराज? देवाला एक वेळेस अज्ञान आवडतं पण अहंकार आवडत नाही. आणि ज्याचा अहंकार गेला तो देवच होत असतो महाराज. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्याचा अहंकार गेला तो देवच झाला. अजून सांगू, मला काहीच येत नाही असं म्हणलेलं देवाला आवडतं, पण मला लय येतंय असं म्हणलेलं देवाला आवडत नाही. अजून एक वाक्य बोलू, माझ्याकडे काहीच नाही असं म्हणलेलं देवाला आवडतं, पण माझ्याकडे लय आहे असं म्हणलेलं देवाला आवडत नाही.
माझ्याकडे काहीच नाही असं म्हणलेलं देवाला आवडतं. पण माझ्याकडे 5-50 एकर जमीन आहे, 4 विहिरी आहे, 5 बोर आहे आणि इकडून तिकडं सगळीकडे म्या कोपरा ना कोपरा पाईपलाईनीनं भिजून काढलाय. आणि एवढा असून सुद्धा आपल्याला कसलाच अहंकार नाही. जो म्हणतो ना आपल्याला कसलाच अहंकार नाही तो जगातला सर्वात मोठा अहंकार असतो. विठाला अहंकार रूपी संसार सोडून दिलेली भक्ती देवाला आवडते. नंबर 2, संसार या शब्दाचा तिसरा अर्थ सांगितलेला आहे जन्म मृत्यू रूपी संसार. जन्म मृत्यू रूपी संसार सोडून दिलेली भक्ती देवाला आवडते. नंबर 3, मग तुम्ही म्हणता ना महाराज ही भक्ती करत असताना आम्ही संसारामध्ये राहू कसं? तर 750 वर्षापासून आम्हाला वारकरी संप्रदाय समजून सांगतोय कसं राहायचंय कळालं नाही. परंतु आम्हाला निसर्गानं कोरोना सारख्या महामारीचं संकट या महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये आलं तेव्हा आम्हाला कळतंय की देवा ठेविले अनंते तैसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान. अजून ऐकताय? प्रत्येक जीवाला हे कर्म करावं लागतं आणि केलेलं कर्म हे भोगावं लागतं. मग तुम्ही म्हणता महाराज आम्ही मरेपर्यंत देवाचं भजन करतोय. पण ऐका, कर्म करावं लागतं आणि केलेलं कर्म हे भोगावं लागतं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे. संचिताचा भोग तुम्हाला मिळणार आहे, फक्त गोड ऐका. संसार तुमचा म्हणून केला तर तुमची अवस्था माफी मागून बोलतो. संसार कसा करायचा तर संसार हा देवासारखा करायचा. संसार म्हणजे जगद्गुरु तुकोबारायाने आपल्याला संसार या शब्दाचे 3 अर्थ सांगितलेले आहे. काय तर हे चिथोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची ही सुद्धा भक्तीच आहे. ठेविले अनंते तैशी चिरावे ही सुद्धा भक्तीच आहे. चित्ती असू द्यावे समाधान ही सुद्धा भक्तीच आहे. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ ही सुद्धा भक्तीच आहे. भोगनेते फळ संचिताचे ही सुद्धा भक्तीच आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला संसार या शब्दाचे 3 अर्थ सांगितलेले आहे. देहरूपी संसार सोडून दिलेली भक्ती देवाला आवडते. नंबर 1, अहंकार रूपी संसार सोडून दिलेली भक्ती देवाला आवडते. नंबर 2, आणि जन्म मृत्यू रूपी संसार सोडून दिलेली भक्ती देवाला आवडते. नंबर 3, म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजाला म्हणावं लागलं तुका मने घालो देवावरी भार वाहू हा संसार देवापायी. या अर्थाचा 4 चरणाचा गोड अभंग आहे. विठाला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी चालत असलेला भव्य दिव्य असा नामयज्ञ. आणि त्या नामयज्ञामध्ये दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य हरिभक्त परायण कल्याण महाराज जगताप यांच्या आज्ञेने यांच्या प्रेमाखातर मला ही सेवा मिळालेली आहे. म्हणून सेवके करावे सांगितले काम. गुरुजींना मला सेवा दिली आणि त्या सेवेमध्ये सर्व ज्ञान वैष्णव वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी गुणीजन मंडळी महाराज मंडळी सर्वांच्या संयुक्त विद्यमानं आजचं कीर्तन माझ्या सद्भाग्यानं माझ्याकडे आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे माझ्या कीर्तनाला साथ करणारे रथी महारथी त्यामध्ये आमचे परम मित्र संगीत विशारद हरिभक्त परायण गणेशजी महाराज कळकटे ते सुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थित झाले. त्यांना सुद्धा द्यावे तितके धन्यवाद.
त्याचप्रमाणे हरिभक्त परायण केशवजी महाराज काकडे ते सुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थित झाले। त्याचप्रमाणे ज्यांची गोड अशी मृदंगाची साथ आहे असे बालाजी महाराज लाचरकर ते सुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थित झाले, त्यांना सुद्धा द्यावे तितके धन्यवाद। त्याचप्रमाणे सर्व संस्थेतील गुणीजन मंडळी, महाराज मंडळी, त्याचप्रमाणे सर्व समस्त ग्रामस्थ सर्व संयुक्त विद्यमान आजचं कीर्तन माझ्या सद्भाग्यानं माझ्याकडे आलेलं आहे, म्हणून सर्वांना एकदा दंडवत घालतो आणि माझ्या अभंगाला सुरुवात करतो। विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा आहे। हा अभंग सगळ्यांच्या तोंडपाठ आहे आणि तोंडपाठ जरी नसला तरी सुद्धा कमीत कमी कानपड तरी असेल असा अतिशय सोपा अभंग आहे। या अभंगाचा जर विचार केला तर हा अभंग उपदेश प्रकरणातला म्हणून पण सोडवता येतो आणि भक्ती प्रकरणातला म्हणून पण सोडवता येतो। कारण या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला जगातला सर्वात मोठा असा उपदेश केलेला आहे। उपदेशाचे जर विचार केले तर उपदेशाचे 4 प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत। कधी कधी वेष्टीला उपदेश केला जातो तर वेष्टीचं कल्याण होतं, कधी कधी वेष्टीला उपदेश केला जातो तर समिष्टीचं कल्याण होतं, कधी कधी समिष्टीला उपदेश केला जातो तर वेष्टीचं कल्याण होतं, कधी कधी समिष्टीला उपदेश केला जातो तर समिष्टीचं कल्याण होतं। विठाल मी म्हणताना महाराज माफ करा, आम्हाला काहीच समजलं नाही, सोपं करून सांगा, सोपं करून सांगतो। कधी कधी उपदेश एकाला केला जातो कल्याण एकाचं होता हा पहिला प्रकार, कधी कधी उपदेश एकाला केला जातो कल्याण अनेकांचं होता हा दुसरा प्रकार, कधी कधी उपदेश अनेकाला केला जातो कल्याण एकाचं होता हा तिसरा प्रकार, आणि कधी कधी उपदेश अनेकाला केला जातो कल्याण अनेकांचं होता हा चौथा प्रकार। विठाल कधी कधी उपदेश एकाला केला जातो कल्याण एकाचं होता हा पहिला प्रकार। ऐका, नारद महर्षी रस्त्यानं निघाले आणि नारद महर्षी रस्त्यानं निघत असताना नारद महर्षीची वाल्या कोळ्या बरोबर भेट झाली। नारद महर्षीनं वाल्या कोळ्याला विचारलं की काय करतोय, तर तो म्हणला मी माणसं मारतोय। नारद महर्षी वाल्याला म्हणतात, वाल्या अरे माणसं मारणं पाप आहे। वाल्या म्हणला मला बी माहित आहे ना, माणसं मारणं पाप आहे, मला बी माहित आहे, पण मला 2 मुलं जगवायची आणि त्यांच्यासाठी मला पाप करावं लागतंय। स्वामी विवेकानंदाचं वाक्य ऐका। स्वामी विवेकानंद आपल्याला सांगतात की पाप येताना एवढं देखणं रूप घेऊन येतं, पाप येताना एवढं देखणं रूप घेऊन येतं की करणाऱ्याला माहिती असतं ते पाप आहे तरी सुद्धा ते त्याला मिठी मारतं। चोरी करणाऱ्याला का माहित नाही का चोरी करणं पाप आहे? माहित असतं। बरं, दारू पिणाऱ्याला माहित नाही का दारू पिल्यानं वाटोळं होतंय? सगळं माहित असतं। बरे, चाड्या लावणाऱ्या बाईला माहिती नसतं का? हे सगळं माहित असतं, पण पापाचं रूप देखणं असतं, ध्यानात ठेवा। वाल्या म्हणला मला माहित हो माणसं मारणं पाप आहे, पण मी 2 मुलाचा बाप आहे आणि एक बायको आहे, त्यांना मला जगवायचंय म्हणून मला पाप करावं लागतंय। नारद महर्षी वाल्याला म्हणतात, वाल्या अरे आतापर्यंत तू कितीतरी लोकांची हत्या करत आलास, कितीतरी लोक आतापर्यंत मारत आलास, या पापाचं फळ जेव्हा तुला मिळेल तेव्हा तुझे घरचे
तुझ्या धनामध्ये मिळतील तेवढे वाटेकरी होतील, पण तुझ्या पापात वाटेकरी होतील का हे अगोदर घरी जाऊन विचारून ये. एवढा ऐकल्याच्या नंतर वाल्या दुःखी झाला. वाल्या दुःखी झाल्याच्या नंतर पळत ना घरी गेला. आणि घरी गेल्याच्या नंतर बायको पुढे आली, मुलं सुद्धा पुढे आले. त्यांना वाटलं की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काहीतरी आणलं असेल, परंतु वाल्या रिकाम्या हाताने घरी गेला आणि बायको आणि मुलांना विचारू लागला, आतापर्यंत मी कितीतरी लोकांची हत्या करत आलो, इतके लोक आतापर्यंत मी मारत आलो, या पापाचं फळ मला जेव्हा मिळेल तेव्हा आपण सारेजण पाप वाटून घेऊ. एवढा ऐकल्याच्या नंतर बायको माग सरकली, मुलं सुद्धा माग सरकली. पण ऐका, बायकोनं उत्तर दिलं. बायकोनं वाल्या कोळ्याला सांगितलं, बायका पोराला सांभाळणं हे नवऱ्याचं कर्तव्य असतं. ऐका, बायका पोराला सांभाळणं हे नवऱ्याचं कर्तव्य असतं, पण त्याच्याही पुढे ऐका, तुम्ही आम्हाला सांभाळताय म्हणजे तुम्ही का आमच्यावर उपकार करत नाही. एवढं ऐकल्याच्या नंतर वाल्या दुःखी झाला आणि दुःखी झाल्याच्या नंतर पळत नारदाकडे गेला आणि नारदाचे पाय धरू लागला आणि नारद महर्षीला म्हणू लागला, महाराज, माझा सर्व अंदाज चुकला. माझ्या धनामध्ये मिळतील तेवढे वाटेकरी होतात, पण माझ्या पापात वाटेकरी व्हायला कोणी तयार नाही. मला काहीतरी कल्याणाचा मार्ग सांगा, मला काहीतरी कल्याणाचा उपदेश करा. त्यावेळेला नारद महर्षीनं वाल्याला एक उपदेश केला. नारद महर्षीनं वाल्या कोळ्याला एक उपदेश केला. वाल्या, अरे पापाचा मालक होण्यापेक्षा, अरे पापाचा मालक होण्यापेक्षा जगाच्या बापाचा मालक होय. आणि मग काय केलं वाल्यानं? केले रामायण, रामाधी केले रामायण, हा रामाधी केले रामायण, रामाधी केले रामायण, रामाधी केले रामायण. हा कोळी याची कीर्त वाली गह, कोळी याची कीर्ती वाढली गहन, कोळी याची कीर्ती वाली गहन, कोळी याची कीर्ती वाढली गहन. केले रामायण, रामाधी केले रामायण, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. काय उपदेश केला? एकट्या वाल्याला उपदेश केला आणि एकट्या वाल्याचा उद्धार झाला. हा पहिला प्रकार मी तुम्हाला सांगितला. दुसरा प्रकार समजून घ्या. कधी कधी उपदेश एकाला केला जातो, कल्याण अनेकांचं होत असतं. भगवान श्रीकृष्णानं गीता सांगताना एकट्या अर्जुनाला सांगितली, पण कल्याण मात्र अखंड विश्वाचं झालं. विठाला तिसरा प्रकार समजून घ्या. कधी कधी उपदेश अनेकाला केला जातो, कल्याण एकाचं होतं. ऐका, सासूनं उपदेश करताना घरामध्ये तिघांना केला. माथ्याराला म्हणायची की सुनबाई अशीच आहे, सुनबाई तशीच आहे, सुनबाईला कामाचा कंटाळा आहे. हा उपदेश कोणा पुढं? माथाऱ्या पुढं. त्याचं झालं की लेकाला बोलती, काय म्हणते की तुझ्या बायकोला कामाचा
कंटाळा आहे, तुझी बायको अशीच आहे, तुझी बायको तशीच आहे, तुझी बायको काही कामच करू लागत नाही. हा उपदेश कोणा पुढं? लेका पुढं. आणि नाती पुढे एकदा सांगती की तुझी आई अशीच आहे, तुझी आई तशीच आहे, तुझी आई कामच करू लागत नाही. हा उपदेश कोणा पुढं? तिघा पुढं. आता ऐका, सासूने उपदेश करताना घरामध्ये तिघांना केला, पण उद्धार मात्र सुनाचा केला. हा तिसरा प्रकार. आणि चौथा प्रकार समजून घ्या, कधी कधी उपदेश अनेकाला केला जातो, कल्याण अनेकांचं होत असतं. ऐका, या जगामध्ये पाप वाढत चाललं हे माझ्या माऊलीनं बघितलं आणि माऊलीने अखंड विश्वाला उपदेश केला की अरे पुण्य करा, पुण्य करा, पुण्य करा. माणसं म्हणले पुण्य कसं करू? माऊली म्हणतात की तुम्ही हरी म्हणा. हरी मन मंदिरा गजर भक्तीचा